आज आपण 21व्या शतकामध्ये राहतो. याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती इतकी झालेली आहे. शास्त्रज्ञांनी प्रत्येक गोष्टीचं कारण हे शोधून काढलेलं आहे. मूलबाळ न होणे आणि ते न होण्याची कारणं या प्रत्येक कारणापर्यंत हे शास्त्रज्ञ पोहोचलेले आहेत. अशा काही कुटुंबामध्ये ज्या स्त्रियांना मूलबाळ होत नाही किंवा मूलबाळ उशिरा होतं, त्यांना अपमानजनक असं शब्द ऐकावे लागतात, त्यांचा अपमान केला जातो आणि कुठेतरी या महिलांची सहनशक्ती संपलेली असते. आणि जर का ही सहनशक्ती यांची संपली तर किती मोठी दुर्दैवी आणि भयानक घटना घडू शकते हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मूलबाळ न होणे आणि ज्या स्त्रीला मूलबाळ होत नाही या स्त्रीला वांजुटी म्हणून हिणवलं जातं, चिडवलं जातं, तिच्याकडे त्या नजरेने बघितलं जातं. सख्या नात्यातल्या माणसाने वांजोटी म्हणून चिडवल्यामुळे, असा शब्द वापरल्यामुळे एका स्त्रीकडून एक भयानक घटना घडलेली आहे. ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे डोंबिवली या ठिकाणी. डोंबिवलीमध्ये सागर नावाचा एक व्यक्ती आहे. त्याचं वय आहे 38 वर्ष. त्याला पत्नी आहे, त्याला एक 2.5 वर्षाचा मुलगा देखील आहे आणि हे सोनारपाडा डोंबिवली या ठिकाणी यांचं वास्तव्य आहे. सागर आहे हा एका पार्किंगच्या ठिकाणी काम करतोय आणि मिळणाऱ्या उत्पन्नावर त्याचं घर चालवतोय. सागरचा मोठा भाऊ आहे संदीप आणि त्याच्या बायकोचं नाव आहे संगीता. सागरचं वय आहे 40 आणि त्याच्या बायकोचं वय आहे 34 आणि यांची स्वतःची रूम आहे. सोनारपाडा या ठिकाणी त्यांनी रूम घेतलेली आहे आणि त्या रूममध्ये ते सुखाने त्यांचा संसार करतायत, सुखाने नांदतात. पण 17 वर्ष होऊन सुद्धा संदीप आणि संगीता या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं. बाकी सगळं होतं, त्यांची स्वतःची रूम होती, त्यांची स्वतःची नोकरी होती, सगळ्या गोष्टी होत्या, सगळं आलबेल होतं, परंतु यांना 17 वर्षापासून मूलबाळ नव्हतं. असं असून देखील संदीप आणि संगीता हे एका आध्यात्मिक गुरूंकडे जात असल्यामुळे यांच्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतं, आध्यात्मिक विचार यांचे होते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टिकोनातून बघत होते. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह आहेत तिकडे दुर्लक्ष करून जे आपल्याला परमेश्वराने भरभरून दिलंय याच्याकडे बघून आपण आपला संसार करावा, आपलं आयुष्य सुखाने जगावं, असं यांना मार्गदर्शन, आध्यात्मिक मार्गदर्शन असल्यामुळे यांचा दोघांचा संसार सुखाने सुरू होता. पण गावामध्ये कसं असतं, ज्या वेळेला गावामध्ये आपण जात असतो त्यावेळेला मग गावची मंडळी, इतर नातेवाईक यांच्यासाठी दुसरा कुठला विषय नसतो. अशा वेळेला मग ही स्त्री समोर आली की यांना या गोष्टी आठवत असतात. या स्त्रीला मूलबाळ नाहीये, इतके वर्ष झाली यांच्या संसारामध्ये मूल आलेलं नाहीये. यामुळे मग यांना टोमणे देणे, मग वांजोटी म्हणून चिडवणे. आता गावामध्ये जर का अशा गोष्टी होत असतील तर आपण या गोष्टी कानाडोळा करतो, या लोकांपासून आपण बाजूला जातो, जेणेकरून आपण या गोष्टींपासून, या विचारांपासून, या माणसांपासून बाजूला गेल्यामुळे आपण आयुष्य सुखाने जगतो. आणि ही गोष्ट या संदीपला माहिती होती. याने याच्या बायकोसोबत याचं गाव सोडलेलं आहे आणि हा डोंबिवलीमध्ये येऊन हा सुखाने संसार करतोय. आता दुसऱ्या बाजूला याचा भाऊ आहे सागर. हा गावी होता, याचं लग्न झालेलं होतं पण याला दारूचं व्यसन होतं, याला मूलबाळ देखील झालेलं होतं. त्याच्यामुळे मग ह्या संसाराचा सुखाने चालण्यासाठी याचा मोठा भाऊ संदीप याने याचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. याच्या लहान भावाला सागरला घेऊन तो डोंबिवलीमध्ये आलेला आहे. आपल्या स्वतःच्या रूमच्या शेजारी त्याने आपल्या भावाला रूम करून दिले, याचा संसार करून दिलाय, या भावाला काम लावून दिले आणि यांचा सुखाने संसार सुरू आहे. आता व्हायचं काय, सागर आणि याची मोठी वहिनी संगीता यांच्यामध्ये काही ना काही कारणावरून खटके उडायचे आणि यांच्यावरून सांसारिक कारणावरून, छोट्या मोठ्या गोष्टींवरून यांच्यामुळे भांडण होत असे. आतापर्यंत कसं होतं, हा लांब राहत होता, दीर लांब राहत होता, यांचा संसार वेगळा होता, तोपर्यंत सगळ्या गोष्टी आलबेल होत्या. पण आता हा शेजारीच राहायला आल्यामुळे ज्या गोष्टी रोजच्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे मग हा मनस्ताप या संगीताला सहन करावा लागत होता. गावामध्ये काही काम आल्यामुळे काही गोष्टी गावामध्ये सुद्धा जावं लागतं. तर सागर आणि संदीप आणि या दोघांची पत्नी हे सगळे मिळून गावी गेलेले आहेत आणि यांच्या गावामध्ये जाऊन जे काही कामधंदे होते, जे काही होतं हे यांनी उरकलेलं आहे. आता पुन्हा एकदा यांची डोंबिवलीमध्ये याची वेळ झालेली आहे. अशा वेळेला या संगीताचं जे मन होय, या संगीताचं मन हे दुखावलेलं होतं. कारण हा तिचा दीर सागर हिला घालून पाडून बोलायचा, तिला वांजोटी, मूलबाळ न होण्यामुळे तिला वारंवार टोमणे द्यायचा. त्याच्यामुळे मग या संगीताने ठरवलेलं आहे की आपण या संपूर्ण लवाजमा आता परत जाईल मुंबईला, यांच्यासोबत आपण जायचं नाही. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलंय की यांना, बाकीच्या लोकांना पुढे जाऊ दे, आपण नंतर
मुंबईला जाऊया. या संदीपला हे मान्य नव्हतं. याचं असं म्हणणं होतं की आता आपली आई सुद्धा आपल्या सोबत येते, तर आपण सगळ्यांनी एकत्र जाऊया. पण आता ही संगीता या सगळ्या गोष्टीला कंटाळलेली होती. ही आता म्हटलेली आहे की मी आता मागेच राहते, बाकी सगळ्यांनी पुढे जा. काही दिवसानंतर संगीता आपल्या भावाला घेऊन मुंबईला सोडण्यासाठी म्हणून गेलेली आहे आणि या बाजूला या सागर आणि संदीप याची आई यांच्यासोबत काही दिवस राहून पुन्हा एकदा गावी आलेली आहे. त्यावेळेला सागर आणि संदीप हे मुंबईला आले. त्याच्यानंतर काही दिवसानंतर या संदीपची पत्नी म्हणजे या सागरची वहिनी संगीता ही देखील मुंबईला आली. बायकांचं जर ऐकलं नाही तर या बायकांना नवऱ्यांचा राग येत असतो, पण ही कुरबूर हा अबोला काही दिवसांसाठीचाच असतो. आता हे हिला राग आलेला होता कारण आपला पती हा आपण आपल्या सांगण्यावरून आपल्या सोबत राहिला नाही. हा आपल्या इतर त्याच्या नातेवाईकांना सोबत घेऊन हा मुंबईला आलेला आहे. त्याच्यामुळे हिने आपल्या नवऱ्याशी बोलणं बंद केलंय आणि या 2-3 दिवस या नवऱ्याशी ही बोललेली नाहीये. तरी सुद्धा आपल्या नवऱ्याचं जे खाणं पिणं होतं, जेवण होतं, ह्या सगळ्या गोष्टी ही नियमाने या घरामध्ये करत होती. फक्त या संगीताने तिच्या नवऱ्यासोबत अबोला धरला होता. आता दुसऱ्या बाजूला या सागरचं म्हणजे हिच्या दिराचं त्यांच्या आईसोबत बोलणं झालेलं आहे आणि याच्या आईने सांगितलंय की तुझा जो मोठा भाऊ म्हणजे माझा मोठा मुलगा संदीप हा 2 दिवस झाले जेवला नाहीये. बघ त्याच्या बायकोने त्याला जेवायला दिलंय की नाही, किंवा या सगळ्या गोष्टी जाऊन तू चेक कर. आता हे सांगितल्यानंतर या सागरला देखील राग आलाय. हा तडक आपल्या मुलाला घेतलंय आणि आपल्या भावाच्या घरी गेलाय. आता समोरून आपल्या 2.5 वर्षाचा भावाचा मुलगा येतोय हे बघून संदीपने त्याला उचलून घेतलंय आणि सागर जो आहे हा आपल्या वहिनीच्याकडे गेलाय आणि वहिनीला तो विचारतोय की तू 2 दिवसापासून माझ्या भावाला उपाशी का ठेवलं. आता यांच्यामध्ये वाद सुरू झालाय. वादामध्ये एकमेकाला हे घालून पाडून बोलतायत. आता या सागरच्या तोंडातून पटकन शब्द निघून गेलाय की तुला एवढे वर्ष झाली आम्ही वाट बघतोय, तुला मूलबाळ होत नाहीये, तू वांजोटी आहेस, त्याच्यामुळे तू तुझ्या माहेरी निघून जा, आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न करू, त्याच्यामुळे तुला तुझी आता आम्हाला गरज नाही, त्याच्यामुळे तू निघून जा, याच्यातच तुझी भलाई आहे. आता हे सगळं ऐकून ही आध्यात्मिक नेहमीप्रमाणे आध्यात्मिक असणारी संगीता हिचा राग वाढलेला आहे. आता परिस्थिती आपण समजून घेऊ शकतो की आपला दीर आपल्याला अशा प्रकारे बोलतोय आणि वाटेल तसं बोलतोय. आपला नवरा आपल्याला काही बोलत नाही, आपला नवरा आपल्याला समजून घेतो, पण आपला दीर आपल्याला येऊन एवढ्या वांजोटीसारखे शब्द बोलतोय हे ऐकून या स्त्रीला अतिशय वाईट वाटलेलं आहे आणि हिचा मनस्ताप आणि हिची सहनशक्ती या ठिकाणी संपलेली आहे. यांचा वाद चालू होता त्यावेळेला सागर हा दारातून पटकन बाहेर आलाय आणि हा त्यांच्या दारामध्ये येऊन खाली पडलाय आणि त्याच्या छातीतून रक्त येतंय. आता हे सगळं बघू सागरची पत्नी बाहेर आले आणि तिने तिच्या जावेला विचारलंय की तू हे काय केलं, यांना काय झालेलं आहे. आणि त्यावेळेला यांच्या कौटुंबिक वादातून अतिशय भीषण परिस्थिती तयार झालेली आहे आणि या ठिकाणी सागर याच्या छातीमध्ये सुरा खुपसलेला आहे आणि हे सगळं बघून अतिशय भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कळायला वेळ लागलेला नाहीये की या संगीताने तिचा जो दीर आहे याच्या छातीमध्ये सुरा खुपसलेला आहे. आता यांचं जे भांडण चालू होतं हा नवरा संदीप ऐकत होता, परंतु आता हे रोजचंच असल्यामुळे याने त्याकडे लक्ष दिलं नाही. आता नेहमीप्रमाणे शांत असणारी आपली पत्नी संगीता असं काही करेल असं त्याला निश्चित वाटलं नसणार. त्याच्यामुळे ताबडतोब या सागरला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलंय, परंतु उपचारापूर्वीच याचा मृत्यू झालेला आहे. आता या संपूर्ण घटनेमधून आपल्याला शिकायचंय काय की एक कुटुंब सुखाने नांदत असतं, त्यांच्या अडचणी असतात, त्यांचे प्रॉब्लेम असतात. आता हे प्रॉब्लेम या अडचणी घेऊन त्याच्यावर मात करून प्रत्येक कुटुंब जगत असतं. काही ठिकाणी पैशाची अडचण असते, काही ठिकाणी नोकरीची अडचण असते, काही ठिकाणी मुलाबाळांच्या शिक्षणाची अडचण असते, तर काही ठिकाणी कर्जाची अडचण असते. सगळ्या ठिकाणी घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात. परंतु ह्याच अडचणी घेऊन आपण आपला आनंद शोधत असतो आणि आपण आपलं जीवन जगत असतो. पण आपण दुसऱ्याच्या संसारामध्ये जर का दखल दिली, आपण दुसऱ्याला वाटेल तसं बोलत राहिलो, तर अशा प्रकारे सहनशक्ती कुठेतरी संपून जाते आणि मग अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना घडू शकते. एकाला जेलमध्ये जावं लागतं आणि दुसऱ्याला आपला जीव गमवावा लागतो. या संपूर्ण घटनेबद्दल दीर जाऊ असेल, जावा असतील, भावंड असतील, या भावंडांनी आपला कुटुंब जपण्यासाठी काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याबद्दल आपण कमेंट करा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.